नमस्कार, सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. हॅपी होम विथ राजश्रीच्या नवीन एका एपिसोडमध्ये किंवा नवीन एका व्लॉगमध्ये म्हणूया. आणि आता संध्याकाळ झालेली आहे. आता व्हिडिओला मी सुरुवात केली आहे आणि उद्या आहे 15 ऑगस्टचा दिवस. तर सगळ्यांच्या घरी मुलं ज्यांच्या ज्यांच्या घरी आहेत ना शाळेला जाणारी, तर त्यांच्या घरी आज खूप जास्त लगबग असते. युनिफॉर्मला इस्त्री करणं किंवा नवीन युनिफॉर्म आणणं, मुली असतील तर वेण्या वगैरे गजरे घातले जातात बघा. आमच्या वेळी तर होतं तसं, म्हणजे शाळेला जायचं ना तर त्यावेळी आमच्या गावात एकच माळ्याचं दुकान होतं. म्हणजे माळी दुकान पण नाही, पण घरच्या घरी वेण्या वगैरे केल्या जायच्या. आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आली की आम्ही संध्याकाळी 5च्या अगोदरच जे माळी आहेत ना तर त्यांच्या घरी आम्ही जायचो. आणि तिथं सगळी शाळा सगळ्या शाळेतल्या मुली ना एकाच माळ्याच्या घरी कारण एकच माळी तो वेण्या करायचा. आणि त्यासुद्धा ना पिवळ्या फुलांच्या. त्या कोणती पिवळी फुलं काय म्हणतात बरं त्या फुलांना, गलांडा का काहीतरी असंच म्हणतात. हां, गलांडाच्या वेण्या त्या करायच्या. म्हणजे दोऱ्यामध्ये ना ती फुलं गुंफून आणि त्यात मध्येच एक ते बटन गुलाबी बटन फुल असायचं, ते घालायचं. आणि एवढी छान अशी न सुंदर वेणी तयार व्हायची. आणि ते बघून बघून मला वेणी तयार करायला यायला लागलेली. आणि आम्ही सगळ्याजणी म्हणजे अशा गल्लीतल्या सगळ्या मुली मिळून ना, त्यावेळी किती 5-10 रुपयाला पण नव्हत्या, अगदी स्वस्त असायच्या त्या वेण्या. तर त्या वेण्या घेण्यासाठी आम्ही संध्याकाळी 5च्या अगोदरच, कारण नाही ज्यांचे युनिफॉर्म सगळ्यांनाच नवीन घेणं होतं असं नाही, तर सकाळची शाळा असायची आणि ना दुपारी 1 नंतर शाळा म्हणजे शाळेला सुट्टी दिली जायची 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी, जेणेकरून म्हणजे मुलामुलींना युनिफॉर्म वगैरे स्वच्छ धुण्यासाठी, वाळवून इस्त्री करण्यासाठी तो वेळ दिला जायचा. आणि मग असं असायचं आमचं की 4 नंतर आम्ही सगळ्या गोळा व्हायचो मैत्रिणी आणि माळ्याच्या घरी जायचं. आणि नंबरप्रमाणे माळी वेणी करून देणार कुणाला कसली. आणि जास्त करून ना त्या पिवळ्या फुलांच्याच वेण्या असायच्या. क्वचित एखादी असायची निशिगंधाची वेणी, आणि ती निशिगंधाची वेणी आम्हाला त्यावेळी खूप महाग वाटायची. आणि मी तरी निशिगंधाची वेणी कधी आणायचीच नाही. प्रत्येक वेळी ती पिवळ्या गलांड्याच्या फुलांचीच वेणी आणायची. मस्त अशा 2 वेण्या घालायच्या एका बाजूला, असं छान येतं ना, असं यू आकारामध्ये ती अशी वेणी घालायची वेणीला. आणि सगळ्या मुलींच्या 2 वेण्या, 1 वेणी आणि तसली पिवळ्या फुलाची वेणी. क्वचित एखादीच्या डोक्यामध्ये फक्त निशिगंधाची वेणी असायची. त्यावेळी इतकं भारी वाटायचं ना ते. आणि आता त्या काही गोष्टी अशा नाहीच आहेत. आता माहीत नाही काय, आता म्हणजे बरेच वर्ष झाली मी पण आता शाळेत मुलांच्या जात नाही. कारण कसं होतं, मुलं जेव्हा बालवाडी ते 10वीपर्यंत होती ना, तर त्यावेळी मुलांचं पटकन सकाळी लवकर आवरायचं आणि त्यानंतर मग माझं पटपट आवरायचं. थोडी कामं राहायची तशीच ठेवायची, कारण मला राष्ट्रगीत वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची प्रचंड ओढ असायची, म्हणजे आहे अजून पण. आणि मग ते जायचं, आवरून जायचं शाळेच्या म्हणजे प्रांगणामध्ये. तो कार्यक्रम असायचा, ती परेड किंवा जे राष्ट्रगीत, राष्ट्रभक्तीपर जी गीतं किंवा भाषणं वगैरे काही म्हणजे प्रमुख वक्ते वगैरे बोलवलेले असायचे, तर त्यांची भाषणं, हे सगळं ऐकायला मला पण फार आवडायचं. आणि मग मी सगळं आवरून म्हणजे निम्मार्ध आवरायचं, निम्मार्ध तसंच ठेवायचं, आल्यानंतर करायचं. कारण हा दिवस वर्षातनं एकदा येतो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. मग तेवढा वेळ काढायला पाहिजे असं मला वाटायचं. आणि मी प्रत्येक वर्षी ते 2ही दिवस अजिबात चुकवायची नाही, मुलांच्या शाळेमध्ये अगदी आवर्जून जायची. तर अशा पद्धतीने माझं रुटीन असायचं. आणि आता ते कुठंतरी हरवलं आहे असं वाटते, कारण मुलं मोठी झाली, शाळा संपल्या, कॉलेज संपत आली. आणि आता म्हणजे ते मुलांच्या निमित्तानं का असेल आपण शाळेत जायला व्हायचं. तर आता म्हटलं चला 15 ऑगस्टच्या निमित्तानं ओघाओघानं ह्या गोष्टी अशा लक्षात आल्यानंतर म्हटलं की चला तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि माझ्यासारखं कोण कोण असं शाळेत जात होतं ते पण मला कमेंट करून सांगा. कारण खूप वेळ मी ना जवळजवळ 1 ते 1.5 तास थांबायची शाळेच्या आवारामध्ये. मग काही मैत्रिणी असायच्या माझ्यासारख्याच अशा, त्यानंतर सुशिक्षा मॅडम पण असायच्या. तर मॅडमची आणि आमची भेट जास्त करून ना 15 ऑगस्ट 26 जानेवारी दिवशी तर हमखास ठरलेली असायची. अगदी मग गप्पा टप्पा मारत आम्ही ते सगळं कार्यक्रम म्हणजे अनुभवायचं, त्याचा आस्वाद घ्यायचो. आणि मस्त असं वाटायचं त्या दिवशी. खूप उत्स्फूर्तपणे मी तर जायची तो कार्यक्रम पाहायला मुलांचा.
आणि यानंतर मग जे काही गोळ्या चॉकलेट वाटणं असायचं ते होईपर्यंत मी थांबायची. भारी होते ते दिवस आणि आता ते काहीच नाही आहे असं वाटतंय. तर चला, आता ज्यांची मुलं शाळेत असतील ते लोक जात असतील. आणि खेडेगावात तर कसं असतं बघा, ग्रामपंचायतीच्या म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारामध्ये जे स्टेज असतं ना, तर तिथं काही म्हणजे अशी राष्ट्रभक्तीपर गीतं वगैरे सादर केली जातात. राष्ट्रगीत होतं, त्यानंतर वक्त्यांची भाषणं होतात, मुलांची भाषणं होतात. ज्या मुलांनी छान असं प्रावीण्य कोणकोणत्या गोष्टीमध्ये मिळवलेलं असतं, कोणी खेळामध्ये असतं, कोणी अभ्यासामध्ये असतं, परीक्षांमध्ये असतं वेगवेगळ्या, तर अशा मुलांची यादी करून त्यांना बक्षिसं दिली जातात. तर तो कार्यक्रमसुद्धा खूप बघण्यासारखा असतो आणि म्हणजे खूप छान वाटतं अशा गोष्टी बघायला, ऐकायला वगैरे. तर मी तर आवर्जून ते सगळं करायचे. तर उद्या आहे 15 ऑगस्ट आणि त्यानिमित्तानं मला ते सगळं आठवलं. आता उद्या काय असणार आहे माझं, तर सकाळी लवकर उठायचं, अंगण वगैरे झाडायचं हे सगळं. त्यानंतर छान अशी रांगोळी मला जशी जमते तशी मी काढणार आहे. आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी, गोडधोड केलं जातं. त्यामध्ये गोडधोड घरी नाही केलं जात. मी म्हणजे प्रत्येक वर्षी सगळ्यांच्याकडेच जिलेबी आणली जाते, तशी मी सुद्धा जिलेबी आणते. आणि मसाले भात केला जातो, खास करून मठ्ठा मसाले भात, कोशिंबीर, मग पापड सांडगे हे असतं. तर असं सकाळचं रुटीन असतं. मस्त असा 15 ऑगस्टचा दिवस साजरा केला जातो. उद्यासुद्धा तशाच पद्धतीनं मी करणार आहे. तर तुम्हाला पाहायला मिळणारच आहे हा व्हिडिओ व्लॉग मी उद्या कंटिन्यू करणार आहे. म्हटलं चला 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशीच्या रात्री आपण व्हिडिओला सुरुवात करूया, जेणेकरून माझ्यासारख्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा त्यांचे दिवस आठवतील. मुलं शाळेला जात असताना त्या आपण काय काय करत होते ते. तर माझ्यासारखंच तुमच्या पण काय काय आठवणी असतील ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. तर चला भेटूया आता उद्या सकाळी. छान अशी दोन्ही बाजूला मी फुलं काढून घेत आहे इथं. आता इतकीशी रांगोळी माझी काढून झालेली आहे. आणि आता ही दोन जी पानं आहेत ना, तर ही मस्त अशी हा इकडं ऑरेंज कलर आहे आणि इकडं ग्रीन कलर आहे. तर ती दोन रंगवणार आणि मग झाली रांगोळी माझी तयार. मस्त अशी ही ना 15 ऑगस्टसाठी मी रांगोळी काढलेली आहे. अगदी सिंपल, साधी, सोपी अशी नेटवरूनच बघून काढलेली आहे. आणि छान असं इथं ना उंबऱ्याचं सुद्धा पूजन वगैरे सकाळी मी केलं आहे, बघू शकता. व्हिडिओला तशी तर मी कालच सुरुवात केलेली आणि आत्ता माझं रांगोळी वगैरे काढून झालं आहे. सकाळची बरीचशीच कामं आवरली. आज 15 ऑगस्ट आहे त्यामुळे सकाळी लवकर उठलेले आणि बाकीची भरपूर अशी घरातली जी काही बारीक सारीक कामं असतात ती सगळी आवरल्यानंतर मग म्हटलं चला आपण थोडंसं छानपैकी आवरूया. माझ्याकडं व्हाईट कलरचा ड्रेस नाही आहे, तर मी असा ब्ल्यू व्हाईट कलरचा ड्रेस घातला आहे, जेणेकरून थोडासा 15 ऑगस्टचा फील पण येईल. आणि कसं होतं, मी अगोदर शाळेत वगैरे जायचे, आता कुठं जाणं वगैरे होत नाही कारण मुलं मोठी झालेली आहेत. शाळेचा आणि माझा तसा संबंध आता खूप कमी म्हणण्यापेक्षा येतच नाही आहे, कारण शाळा पण खूप लांब आहे मुलांची आणि तिथंपर्यंत जाणं वगैरे ह्या गोष्टी सकाळी सकाळी पॉसिबल होत नाहीत. जेव्हा आपण आपली मुलं वगैरे शाळेत असतात ना, तर त्यावेळी अगदी आवर्जून गेलं म्हणजे जायला व्हायचं, म्हणजे आवर्जून मी जायचेच. तर आत्ता ह्या 4 वर्षामध्ये तर काही अजिबात होत नाही तसं जाणं. म्हटलं चला आपण घरच्या घरी का असेना काही 15 ऑगस्टच्या आठवणी किंवा माझ्या शालेय जीवनामध्ये जे काही काय होतं ना, तर ते म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि त्यानिमित्तानं ना खूप सगळ्या आठवणी मस्त अशा ताज्या झाल्या. तसं तर मी काल तुम्हाला सांगितलंच आहे की म्हणजे आम्ही कसं वेण्या वगैरे करायला जायचो माळ्याच्या घरी वगैरे तसं. तर शाळेमध्ये काय व्हायचं की 15 दिवस ते 20 दिवस अगोदरच रोजचे ना म्हणजे 8 तास असायचे, 45 मिनिटाचा 1 तास आणि शेवटचे जे 2 तास असायचे 7वा आणि 8वा तास, तर तेव्हा सगळ्यांना म्हणजे सुट्टी दिली जायची अभ्यासामधून आणि सगळ्या मुलामुलींना ग्राउंडवर नेलं जायचं. आणि जे कवायत घेणारे शिक्षक होते म्हणजे आमचे डी आय पाटील सर, तर ते शिक्षक म्हणजे ना सगळ्यांच्या कवायती किंवा सराव जी आपली देशभक्तीपर गीतं आहेत ती गीतं म्हणून घेतली जायची, सराव केला जायचा, रोजच्या रोज म्हणून घेतली जायची. आणि त्यावेळी इतकं छान आणि मस्त वाटायचं ना, असा उत्स्फूर्तपणे जोश यायचा. म्हणजे
बद्दल किंवा आपल्या देशाबद्दलची गाणी म्हणताना वगैरे खूप छान वाटायचं. आणि ती गाणी इतकी तोंडपाठ झाली होती ना, अजून पण मला ती पाठ आहेत गाणी, म्हणजे इतकं असं त्याचं पठण झालेलं. तर सरावानी कुठल्याही गोष्टी छान अशा आपल्या मनामध्ये कायमच्या रुजवल्या जातात ना, तर त्यापैकी ती एक गोष्ट होती. भरपूर अशी जी स्वातंत्र्यावरची गाणी आहेत, देशभक्तीपर गीतं आहेत, तर त्या सगळी गाणी आम्ही रोज 8, 9, 10 किती असायची तेवढी सगळी पटापट म्हटली जायची आणि तो एक माहोल वेगळाच व्हायचा. आता मला माहीत नाही हा व्हिडिओ किती म्हणजे माझ्या बॅचचे किती मुलं किंवा मुली पाहतील हे माहीत नाही, पण जे कोणी पाहतील ना, तर त्यांना ह्या गोष्टी नक्कीच आठवणार आहेत. आणि ते सगळेजण तेव्हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना थोड्या वेळापुरते का असेनात पण आपल्या शाळेत जाणार आहेत. तर म्हटलं चला आपण 15 ऑगस्ट दिवशी आपल्या शाळेतले काही अनुभव, काही किस्से तुमच्याबरोबर शेअर करूया. तर अशा पद्धतीनं आमची कवायत आणि 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी असायची. तर त्याच्या अगोदर 15 दिवस 20 दिवस अगोदरच ही सगळी रिहर्सल व्हायची. रोजच्या रोज हे सगळं करून घेतलं जायचं मुलांच्याकडून. आणि खास करून मुलांना ना मनोरे तयार करायला लावायचे, म्हणजे असे एकावर एक अशी मुलं उभा राहून ना असा उंच मनोरा केला जायचा. तर त्याची प्रॅक्टिससुद्धा व्हायची. आणि ही प्रॅक्टिस झाल्यानंतर ना हे 15 ऑगस्ट दिवशी ग्रामपंचायतीच्या तिथं असं स्टेज म्हणजे होतं, तर तिथं ते सादरीकरण केलं जायचं प्रमुख पाहुण्यांच्या म्हणजे समोर. म्हणजे शाळेतले विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, ज्या परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेली मुलं किंवा मुली असतील तर त्यांना बक्षीस देण्याचा कार्यक्रम, कलाकौशल्यामध्ये जी मुलं मुली छान उत्तम कौशल्य सादर करून पहिला, दुसरा, तिसरा नंबर आणि उत्तेजनार्थ नंबर घेतलेले असतात तर त्यांना छान अशी बक्षिसं भेटायची. त्यावेळी इतकं छान वाटायचं ना, दुसरे जरी बक्षीस, मलासुद्धा कधी कधी बक्षीस मिळायचं, लई भारी वाटायचं त्यावेळी. म्हणजे अगदी त्यामध्ये पैसे असू देत, पाकिट पैसे असायचे किंवा काही पेन असायचे, काही वही, एखादं पुस्तक वगैरे असं स्वरूप असायचं. त्यावेळी ट्रॉफी वगैरे असं काही तेव्हा जास्त नव्हतं. पण त्यावेळी कसं शालेय जीवनातल्या म्हणजे शाळेसाठी उपयुक्त वस्तू आणि पाकिटामध्ये पैसे असं असायचं. मग जेव्हा ते बक्षीस एखादं मिळायचं ना, त्यावेळी खूप भारी फील व्हायचं. म्हणजे असं नाचतच घरला जायचं की मला बक्षीस मिळाले, मला बक्षीस मिळाले. असं कुणाकुणाच्या मुलांच्या बाबतीत होतं हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि मला इतकं भारी वाटतंय, त्या सगळ्या आठवणी मस्त अशा ताज्या झाल्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं. आणि आज जे आपले भारतीय जवान सीमेवरती शहीद झालेले असतात, जे स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये जे म्हणजे शहीद झालेले आहेत, ज्यांनी छान अशी कामगिरी पार पाडलेली पण ते आत्ता ह्या जगामध्ये नाही आहेत, तर त्यांना सर्वांना आपण आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो, हार फुलं वगैरे म्हणजे हे सगळं केलं जातं. आणि काही प्रमुख पाहुणे बोलवले जातात ना, तर ते अशा अनुभवी बोलवले जातात जे ह्या क्षेत्रामध्ये आहेत किंवा जेणेकरून मुलांना पण काहीतरी त्यांच्याकडून बोध शिकता येईल. तर असे प्रमुख पाहुणे वक्ते बोलवले जातात, त्यांची व्याख्यानं होतात, मस्त असा कार्यक्रम पार पडला जातो. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ना, घरी जायच्या वेळेस पार्लेची बिस्किटं आणि चॉकलेट गोळ्या, त्या लेमन गोळ्या, हे असं सगळं वाटलं जायचं. इतकं भारी वाटायचं ना. त्यावेळी असे खाद्यपदार्थाचे जास्त ऑप्शन नव्हते. आता कसं बेकरी प्रोडक्टमुळं भरपूर असे आता जास्त किंमत नाही आहे बघा. मुलांनासुद्धा सगळे पदार्थ घरात अवेलेबल होतात, घरी सगळे बनवले जातात. आणि बेकरीचे पदार्थ वगैरे तर आता सर्रास सगळीकडे मिळतात. आमच्या वेळी तसं नव्हतं, कुठंतरीच एखादा पदार्थ मिळायचा किंवा काय असं जास्त बाहेरचं खाल्लं जायचं नाही. त्यामुळे ते 15 ऑगस्ट 26 जानेवारीला भारी वाटायचं सगळं. ते असं खाऊ मिळायचं, मस्त वाटायचं ते सगळं. मला बोलता बोलता घामसुद्धा यायला लागला आहे, इतकं छान म्हणजे ना, इतक्या आठवणी आहेत माझ्या. तर माझ्या बॅचची जी मुलं किंवा मुली असतील, जे माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना त्यांच्या सगळ्यांच्या आठवणी ताज्या होणार आहेत. आणि ते आपोआपच 1 मिनिटासाठी का होईना पण आपल्या शाळेत जाणार आहेत आमच्या. तर अशा पद्धतीने हा होता आजचा व्हिडिओ व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर ना कार्यक्रम शाळेमध्ये कार्यक्रम व्हायचा. 15 ऑगस्ट दिवशी काय व्हायचं, शाळेमध्ये कार्यक्रम व्हायचा, राष्ट्रगीत, त्यानंतर काही देशभक्तीपर गीतंसुद्धा व्हायची. मुलांना ज्यांचं वक्तृत्व चांगलं आहे अशा मुलांची मुलींची भाषणं व्हायची. आणि मी कधीतरी भाग घ्यायचे, कधीतरी म्हणजे ते इतकी भीती वाटायची ना, पाठ केलेलं असलं तरी पण विसरून जायचं. कारण ते वक्ते समोर एवढ्या सगळ्या मुलांचा समुदाय बघितला, शिक्षकांचा सगळा समुदाय बघितला,
एकही वाक्य लक्षात यायचं नाही. असं व्हायचं, बरेच वेळा माझं असं व्हायचं. तर म्हणजे मी पण पार्टिसिपेट करायची, थोडं का असेना तोडकं मुडकं 1-2 वाक्य बोलायचे आणि परत विसरलंय म्हणायचं, जय हिंद म्हणायचं आणि लगेच बसून टाकायचं खाली. तर असं व्हायचं. शाळेतला कार्यक्रम झाल्यानंतर प्रभात फेरी असायची गावामधून. गाव तसं आमचं खूप मोठं आहे. गावामधून जे मेन रस्ते आहेत त्या रस्त्यावरून प्रभात फेरी व्हायची आणि प्रभात फेरीचं शेवट कुठं व्हायचा तर ग्रामपंचायतीजवळ. प्रभात फेरी झाल्यानंतर ग्रामपंचायतीजवळ जायचं आणि तिथं गेल्यानंतर पुन्हा म्हणजे झेंडावंदन व्हायचं. म्हणजे झेंडा फडकवला जायचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते. त्यानंतर पुन्हा भाषणं व्हायची, बक्षीस समारंभ व्हायचा, काही देशभक्तीपर गीतं व्हायची किंवा आणि काय म्हणजे असं राष्ट्रीय सणाच्या ज्या गोष्टी असतात ना तर त्या तिथं केल्या जायच्या. आणि त्याच्यानंतर मग बराच वेळ असा कार्यक्रम तिथं सुद्धा चालायचा, अगदी तास 1.5 तास. त्यानंतर मग आम्हाला घरी सोडलं जायचं. म्हणजे आम्ही सकाळी पहाटे 5ला उठलं की सगळं आवरावरी करायची, शाळेत जायचं, शाळेतलं आवरायचं, ग्रामपंचायतीत यायचं, तिथनं आवरायचं आणि परत मग घरी यायचं. हे सगळं होईपर्यंत 12-12:30 वाजलेले असायचे. तर असा कार्यक्रम असायचा 15 ऑगस्ट दिवशीचा किंवा 26 जानेवारीच्या दिवशीचा. तर बऱ्याचशाच म्हणजे मी अक्षरशः तुम्हाला सांगू का, हा व्हिडिओ करताना मी काहीही काल ठरवलं नव्हतं की असा व्हिडिओ करूया, तसा व्हिडिओ करूया, असं बोलूया, तसं बोलूया. एक लिंक लागली बोलायची आणि मी कुठं शाळेतनं अगदी ग्राउंडवरून ग्रामपंचायत हे ते सगळं पूर्ण 15 ऑगस्टचा सोहळा मी तुमच्या पुढं आज मांडलेला आहे, जो की मी प्रत्येक वर्षी 2 वेळा अनुभवायची, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. तर अशा पद्धतीनं माझ्या छान अशा आठवणी होत्या 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या बद्दलच्या. तर तुम्हाला कशा वाटल्या हे नक्कीच कमेंट करून सांगा. घोषणांमध्ये जर म्हणाल ना तर प्रभात फेरी ज्यावेळी चालू व्हायची ना तर त्यावेळी अखंड घोषणा देत आम्ही गावभर फिरायचो. म्हणजे जय जवान जय किसान असू दे किंवा भारत माता की जय, पंडित नेहरू की जय, महात्मा गांधी की जय आणि बरेचसेच असे जे काही नेते आहेत, राष्ट्रीय नेते, तर त्यांच्या सगळ्यांच्या नावाची घोषणा व्हायची. भारत माता की जय हे तरी अगदी म्हणजे असं चेवाचेवानी सगळेजण म्हणायचे. म्हणजे जेवढा आवाज निघतोय ना तेवढा आवाज काढून म्हणायचे आणि अगदी असं वर करून जय असा एकसारखा मोठा आवाज यायचा सगळ्यांचा. खूप छान अशा आठवणी होत्या माझ्या. मी सुद्धा अगदी उत्स्फूर्तपणे आणि खूप मनमोकळेपणाने ह्या व्हिडिओमध्ये बोललेली आहे. कोणतीही गोष्ट न ठरवता किंवा कुठलंही हे करायचं आहे ते करायचं आहे काहीही न ठरवता. आज कोणती रेसिपी नाही, कोणतं काहीच नाही, फक्त आणि फक्त माझ्या शालेय जीवनातल्या 15 ऑगस्टच्या 26 जानेवारीच्या आठवणी, ज्या की राष्ट्रीय सण आपण साजरा करतो सगळेच जण. तर अशा होत्या मस्त अशा माझ्या आठवणी. तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल आणि आजच्या छान दिवशी मी नाही, मला बड्डे दिवशी घेतलेलं घड्याळ मी आज वापरायला काढलं आहे. असंच काही सण समारंभ असतात त्यावेळी म्हटलं चला घालायचं, कुठं बाहेर जाणं वगैरे फिरायला होतं त्यावेळी तर आपण घालू शकतो. रोज तरी काही घालणं होणार नाही, कारण कामामध्ये गृहिणीला असल्या काही गोष्टी वापरायला तसं होत नाही. जेव्हा बाहेर पडते किंवा काही चांगल्या ठिकाणी जायचं आहे तर अशा वेळी नक्कीच वेअर करू शकते, कारण मला घड्याळाची खूप आवड आहे, प्रचंड आवडतात मला घड्याळ घालायला. तर अशा पद्धतीने हा होता आजचा व्हिडिओ. आता सगळ्यात शेवटी ना मी व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला घोषणा मी कशी द्यायची ना त्यावेळी हे पण दाखवणार आहे. तर तुम्ही ऐकायला तयार असालच. आता मी घोषणा देणार आहे. चला, तर सगळ्यात व्हिडिओचा शेवट करायच्या वेळेस मी घोषणा देऊन व्हिडिओचा शेवट करणार आहे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. तर अशा पद्धतीनं हा होता आजचा व्हिडिओ. मस्त वाटलं मला, खरोखर शाळेत गेल्यासारखं वाटलं. अगदी ना मला घाम आला, असं प्रभात फेरीला गेल्यासारखं वाटलं, शाळेत जाऊन तिथं ग्रामपंचायतमध्ये गेल्यासारखं वाटलं. आणि आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप छान असं, म्हणजे आता 11 वाजता आलेत व्हिडिओ करत करत. आजचा दिवस खरंच खूप माझ्यासाठी छान आहे आणि माझ्या भावना मी तुमच्यापर्यंत पोचवू शकते माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक सगळ्यांनी करा आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.